राजारामपूर येथील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 व अतिक्रमण निर्मूलन पथकाने राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केला। या कारवाईत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी राजारामपुरी जनता बाजार खाऊगल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली होती। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर तसेच सामायिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी व अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनाला आले। त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये अशा सक्त सूचना उपशहर अभियंत्यांना देण्यात आल्या। तसेच व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयवंत जावडेकर उपस्थित होते। ही कारवाई उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोद, अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम